नमस्कार. आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. बदलापूर घटनेचा निषेध. बदलापूर प्रकरणाचे राज्यात पडसाद. छत्रपती संभाजीनगर पेटले. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी. नंदुरबार लोकसभेतील 6ही जागांवर काँग्रेसने ठोकला दावा. उत्तर महाराष्ट्र विभागातील काँग्रेसच्या मेळाव्यात मागणी. 200 कोटीची नुसती जाहिरात करता आणि राज्यात महिला मात्र सुरक्षित नाहीत. सुप्रिया सुळेंची टीका. बदलापूर अत्याचार प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. सर्वोच्च न्यायालयाचे आश्वासन. तब्बल 11 दिवसानंतर डॉक्टरांनी संप घेतला मागे. 300 कर्मचारी लंच करत असताना भीषण स्फोट. फार्मा कंपनीत 17 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरमध्ये एनसी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार. फारुख अब्दुल्लांकडून आघाडीची घोषणा. छोट्या पडद्यावर रितेश भाऊंचं राज्य. बिग बॉस मराठीच्या भाऊंच्या धक्क्याचे रेटिंग सर्वाधिक. भरतीची पहिल्या प्रयत्नात पदवी. हे अन्यायकारक अट मागे घ्या, अन्यथा 2 ते 3 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान. आदित्य ठाकरेंची मागणी. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश. एमपीएससीने नियुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलली. तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम. म्हणाले, आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा. विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान 4 भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात यावा. ठाकरे गटाची भूमिका. हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचं वक्तव्य. IAS इक्बाल सिंह चहल यांची बदली. मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. बदलापूरची शाळा RSSच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव. सीसीटीव्ही फुटेज गायब. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. महाराष्ट्रात 700 ते 800 इच्छुक उमेदवार. सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातून मनोज जरांगे पाटील यांचा दावा. ICCच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा. कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रवींद्रचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू जडेजाही प्रथम क्रमांकावर. टीम इंडियाचा गुरु आता अफगाणिस्तान संघाला प्रशिक्षण देणार. रामकृष्ण श्रीधर यांच्यावर अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाची जबाबदारी. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव. 22 कॅरेट 67,145 तर 24 कॅरेट 73,250 वर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.